नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आवडला जाणारा पदार्थ म्हणजे पिठलं। आज आपण इथे या किचनमध्ये मेथी पिठलं किंवा मेथी बेसन करणार आहोत, जे तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर दोन्हीबरोबर खाऊ शकता। थोडं पातळ केलं तर भाताबरोबर खाऊ शकता, नाहीतर भाकरीबरोबरही खाऊ शकता। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागेल अर्धी मेथीची जुडी, जी निवडलेली स्वच्छ धुतलेली पानं चिरून घ्यायची आहेत। कढईमध्ये तेल 3 चमचे घ्या। तेल थोडं जास्त लागतं। फोडणीला मोहरी, जिरे, हिंग, हळद घाला। आता कढीपत्ता टाका। ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या 8 टाका। लसणामुळे पिठलं खूप खमंग लागतं। लसूण लालसर परतला की आपल्याला कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे। आता हिंग पाव चमचा टाका। हळद पाव चमचा टाका। कांदा व्यवस्थित परतून घ्या। आता आपल्याला पाववाटी शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत। तुम्ही कच्चेही इथे वापरू शकता। तर शेंगदाणे व्यवस्थित परतवून घ्या। कांदा लसूण मसाला 1 टीस्पून टाका। आता मसाला व्यवस्थित परतवून घ्या। धने पावडर 1 टीस्पून टाका। जिरे पावडर अर्धा टीस्पून टाका। आता बारीक चिरलेली मेथी आपल्याला त्यात परतवायची आहे। मेथी शक्यतो कोवळी घ्या। आता व्यवस्थित मेथी परतवून घ्यायची आहे। आता मेथी मऊ झालेली आहे। चवीनुसार मीठ टाका। आता परत व्यवस्थित परतवून घ्या। पाऊण वाटी पाणी टाका। मेथी भिजेल एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे, कारण आपल्याला मेथी बेसन करायचं आहे। थोडं तुम्हाला पातळ पिठलं करायचं असेल तर पाणी थोडं तुम्ही जास्त घालू शकता। आता आपल्याला जे पण बेसन वापरणार आहोत ते असे खसखशीत पाहिजे, अगदी बारीक दळलेलं नसावं, तरच ते बेसन आपलं मेथी बेसन छान उमलून येतं। आणि मेथी बेसन एकदम टाकायचं नाही, ते थोडं थोडं बेसन घालायचं आहे। एक चमचा घालून आपल्याला ते परतवायचं आहे।
इथे मी 5 चमचे बेसन घातलेलं आहे. तुम्हाला अगदी कोरडं हवं असेल तर तुम्ही थोडंसं एखाद दुसरा चमचा बेसन जास्त घालू शकता. तर व्यवस्थित बेसन परतल्यावर थोडंसं तेल टाका, म्हणजे तेलामुळं ते बेसन छान उमलून येईल. तर व्यवस्थित तेल मिक्स करून घ्या. आता 5 मिनिटं झाकून ठेवा, म्हणजे ते बेसन व्यवस्थित शिजेल आणि उमलून येईल छान. हे बघा, आता छान बेसन उमलून आलेलं आहे. थोडंसं तेल जास्त लागतं पण अप्रतिम चव लागते. खसखशीत बेसन घेतल्यामुळे ते छान असं फुलून येतं आणि जर बारीक दळलेलं बेसन घेतलं तर ते चिकट होतं. आता वरून कोथिंबीर घाला आणि आपलं तयार आहे मेथी बेसन किंवा मेथी पिठलं, जे भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो. आता ही मेथी पिठलं सर्व करूया. तयार आहे आपलं मेथी पिठलं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.